दीदी, तुम्ही मेडिटेशनचा उपयोग सांगितला, मेडिटेशननी कसा फायदा होऊ शकतो नात्यांना अधिक घट्ट करण्यासाठी. तर मनात कुठेतरी हा सुद्धा प्रश्न येतो की अध्यात्मामुळे किंवा जास्त मेडिटेशनमुळे एक अलिप्तता येते, दोघांमध्ये डिटॅचमेंट येते, खास करून पती पत्नीचं नातं कुठेतरी वेगळं होत जातं. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ह्यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस ते दोघंही येतात आणि दोघंही मेडिटेशन करायला लागतात ना, त्यावेळेस हा संशय मनात येतच नाही, कारण ते दोघंही ऐकतात, ते दोघंही करतात ते. त्यामुळे एकमेकांसाठी असा काही प्रश्नच निर्माण होत नाही. पण कधी कधी काय होतं, फक्त पतीच मेडिटेशन करतात ते, मग 4 लोकांचं ऐकते ती पत्नी, मग तिच्या मनामध्ये थोडीशी एक प्रश्न निर्माण होतात की आता हे मला वेळ कमी देतात आणि मेडिटेशनला जास्त वेळ देतात. कधी कधी पत्नी इकडे यायला लागते, मग पतीला असं वाटायला लागतं की अरे मी घरी यायचो तर ही त्यावेळेस इथे असायची आणि आता घरातच नसते. मग ते गोष्ट सहन होत नाही, कारण आतापर्यंत बघण्याची सवय ना, घरी आल्यानंतर पत्नी समोर आहे आणि आता ती घरात राहत नाही. मग थोडंसं मन कुठेतरी प्रश्नांच्या विळख्यामध्ये येतं की मग आता ही किती वेळ तिकडे जाणार, मग ही आता सकाळी पण जाणार का? आणि खरंच तसं होतं. काही कार्यक्रम असतील तर कार्यक्रमासाठी जायला लागतात, मग त्यांच्या मनात येतं आता ही हळूहळू तिकडेच जाणार किंवा पती आता हळूहळू तिकडेच जाणार. पण तसं नाहीये. कसं असतं, ज्यावेळेस नवीन गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, करायला मिळते, त्यातनं छान छान अनुभव यायला लागतात, तर आपण त्याचा आनंद घ्यायला लागतो. आणि थोडंसं मग ज्याला आपण म्हणतो संतुलन जे आहे हे बिघडत नाहीये. ती पत्नी सगळे तिच्या गोष्टी करून येते, पण आतापर्यंत हे बघण्यात आलं की ती घरातच राहते. मग आता ती घराच्या बाहेर निघते तर मनात हा पण प्रश्न निर्माण होतो की हिचं अस्तित्व आता जागृत व्हायला लागलं तर, तिच्या गोष्टी त्या मला सांगायला लागली तर, की मला हे असं करायचं, तिथे सुद्धा भीती वाटायला लागते. आता सेंटरवरती एक माताजी आत्ताच येतात ते, तर त्यांनी मला सेम हाच प्रश्न विचारला. तर त्यामुळे मी रोज आता इथे येते ना, तर माझे पती म्हणे आता तू हळूहळू तिथेच राहून जाणार की काय? तर त्यांनी मला ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, तुमच्या पतींना सांगा इकडे वॅकन्सी नाहीये की तुम्हाला इथे ठेवून घेणं, हे जागाच नाहीये. सेंटरमध्ये फक्त कुमारी राहतात. ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत, जे लग्न झालेले पुरुष आहेत, ह्यांनी आपली रचना रचलीये, घर बसवलंय, घरामध्ये मुलं आहेत, त्यांचं कर्तव्य त्यांना पारच करावं लागणार आहे. ते कर्तव्य मध्ये सोडून दिलं जात नाही. आणि ब्रह्माकुमारी हेच गाईड करते की तुम्ही तुमची जी रचना रचलेली आहे, तुम्ही त्या रचनेचे रचयिता आहात, तर तुम्हाला ते कर्तव्य संपूर्ण पार पाडायचंय. कोणालाही सोडायचं नाहीये, कोणालाही सोडायचं नाहीये. उलट तुम्हाला हे सोडायचंय जे तुमचे गैरसमज आहे, जे तुम्ही आतमध्ये पकडून ठेवलंय, वर्षानुवर्ष पकडून ठेवलंय, तर ते सोडायला सांगितलं जातंय. मग कुठेतरी ही पण भीती वाटते, अरे ही कालपर्यंत किती रागवत होती आणि असा बदल कसा काय, ती पण भीती वाटायला लागते. त्याची पण भीती वाटते. माझा नवरा एवढा बदलला कसा, माझी पत्नी बदलली कशी, कारण आतापर्यंत ते बघण्याची सवय झालेली ना. तर मेडिटेशनमुळे, जसं आत्ताही मी म्हटलं की अंतरात्म्याला शांतीचा अनुभव होतो. आणि ज्यावेळेस शांत वातावरण आपल्याला मिळतं, एक शक्तिशाली वातावरण मिळतं, त्यास आपल्याला आपल्या चुका सुद्धा दिसायला लागतात. आतापर्यंत आपण फक्त दुसऱ्यांच्या चुका बघत होतो. मग जसं मराठीत म्हण आहे ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मग ह्याच्यासाठी ही अंतरात्म्याची यात्रा जी आहे, ही यात्रा करणं खूप गरजेचं आहे. आणि तिथूनच आपल्याला शक्ती मिळते परिवर्तन करण्यासाठी. दीदी, तुम्ही अगदी छान क्लिअर केलं की राजयोग मेडिटेशनमुळे नाती तुटत नाहीत, तर ती अधिक घट्ट होतात, खास करून पती पत्नीचं नातं सुद्धा.